म्हणणारा जर लाभला तर कीर्तनकाराचं भाग्य. झोपले नाही ना. बुद्धिमान मनुष्य कुठे पूजला जातो. धनवान केवळ गावापुरता, धनवान केवळ स्वदेशापुरता, पण विद्वान जगात पूजला जातो. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते विठला विठला. जे मागच्या वर्षी 10वीला होते त्यांच्यासाठी एक श्लोक होता, ज्यांचा संस्कृत विषय असेल तिथं फार सुंदर श्लोक होता. मला तो वाचायला भेटला होता. विद्या नरस्य रूपमधिकम प्रसन्नम गुप्तम धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुनाम गुरु. किती गोड श्लोक आहे. विद्या ज्याच्याकडे असेल म्हणजे विचार ज्याच्याकडे असतील तो सर्व मान्य. विद्वान हा झोपडीत जरी राहणारा असला तरी राजा त्याची पूजा करतो, आणि मूर्ख राजा जरी असला तरी त्याला एक दिवस त्याचा मंत्री लुटल्याशिवाय. विद्वान पाहिजे, विचारवान पाहिजे. विद्वान या शब्दाचा अर्थ काय? सारासार निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्याकडे तो विद्वान. विठला विठला. विचार या शब्दाला आपण दुसरा भाव म्हणून एक दुसरा शब्द घेऊ, विवेक. काय विचार करू नये असं नाही, विचार केलाच पाहिजे. काय वाटतं आप्पा, तुम्ही किती विचार करून माळा टाकली? विचार कर. तुम्हाला नातेवाईक काय बोलतील, कारण तुम्ही बुद्ध समुदायामधून येतात. तुम्हाला तुमचे जवळचे काय म्हणतील, तुमची पत्नी काय म्हणेल, तुमचे नातेवाईक काय म्हणतील, एवढा विचार केला. पण काय धिटाई दाखवली त्यांनी, माळा टाकली. आणि नुसती टाकली नाही, टिकवली. काही टाकली टाकली. मी 10 वर्षापूर्वी या गावात आलोय. किती त्याच्यामुळे तू तसा नव्हता तेव्हा, तुला दाढी पण नव्हती, मूछ पण नव्हती, बायको पण नव्हती. आता पण नसेल असं वाटतं. विचार विचार पाहिजे. हसणारे गोड हसतात, काहींना नंतर कळतं हे गोड आहे. विचारा वाचून नपवे जे समाधान, विचारा वाचून नपवे समाधान, विचारा वाचून नपवे समाधान, विचारा वाचून नपवे समाधान. विचार म्हणून तुकोबाराय विचार करायला लावतायत. पण कोणता विचार केला पाहिजे? बरेचसे लोक अख्ख्या गावचा उकिरडा करत बसतात. तो एक विचार आहे. काय करायचे बरं? आता रात्री कसं कीर्तन झालं याचा सुद्धा सकाळी विचार केला पाहिजे. पण कधीतरी एखादा अनपढ आणि आडभंग, कसा अनपढ आणि आडभंग, तो त्याच्या भाषेत बोलतो. रानाने काय कीर्तन कर. हा विचार करायची गरज आहे का? हे इकडची भाषा बोलतो बरं, मी तिकडची नाही बोलत. आमच्याकडे भय या शब्दाचा वापर केला जातो. कोणता? तुम्ही सुद्धा दिसताय. चुलत आहेत का? वा वा. तुम्ही सुद्धा व्यापारीच दिसतायत का शेतकरी? वा वा. कारण ज्याच्या चेहऱ्यावर हास्य तो व्यापारी, आणि ज्याच्या चेहऱ्यावर राग तो शेतकरी. झोपले नाही ना? आणि झोपले तर मी पुण्यवान समजेल. मला विचार पाहिजे आणि विचार केलाच पाहिजे. पण किती? प्रकृतीचा विचार किती केला पाहिजे? म्हणजे संपत्तीचा विचार किती केला पाहिजे? परिवाराचा विचार किती केला पाहिजे? बाबू आपकी शादी हो गई, किती केला पाहिजे हा विचार बायकोचा? तेवढा पुरता हो म्हणा. बाप का तेवढा पुरता? तुला काय अनुभव? प्रकृतीचा विचार करावा म्हणजे शरीर निरोगी ठेवलं पाहिजे. आता माझी 1.5 इंच 1 इंच थोडीशी ढेरी पुढे आली. किती इंच? फक्त. मी गेली 26 वर्षापासून कीर्तन करतोय महाराज, आणि माझं वजन फक्त या उन्हाळ्यात 15 दिवस शांत बसल्यामुळे 1.5 किलो वजन वाढलं. म्हणजे 1.5 इंच ढेरी पुढे आली. तरी मी विचार करतो कशी काय आली. आणि जे 10-10 किलो वजन सोबत ठेवतात ते कसं असेल? मी अण्णांना नानांना प्रकृती
सुंदर पाहिजेत. बीपीला सोबत घेऊन काय जगणं, डायबिटीसला सोबत घेऊन काय जगणं, रोगांना सोबत घेऊन काय जगणं, गोळ्या घेऊन काय. म्हणून प्रकृतीचा विचार करा. पण शरीराला कायमच पाहावा असं नाही. काही लोक रोज आरशा पुढे पाहतात. 70 वर्षाच्या वयात आरशा पुढे जाऊन काळी मेहंदी लावून आपल्या बायकोला विचारतात, मी कशाचा खास. काय गरज आहे. आता सांगा बरं, तुम्ही किती तुमचे केस काळे केले, तुम्ही तरुण दिसणार का? तुम्ही जसे तसेच दिसणार. खरे का नाही. वा वा, या घरात सर्व भजनीच दिसत आहेत. आथाईन जाओ ते आथा सापडतच. बाळा इतकं सुंदर दिसते लेकरू, दाढी बिडी गोड, माडा बिडा गोड. पण हे ना लग्न झाल्यापर्यंत नंतर घोड. पैशासाठी कोणाला लुटणं. पैसा जीवनात नसावा असं नाही. पैसा असल्याशिवाय संसार होतच नाही. काय वाटतं भूषण, तुला आम्ही जेव्हापासून लग्नाचं सांगितलं तेव्हापासून तू डिप्रेशन मध्ये गेल्यासारखा वाटतं. थोडा प्रेशर हा त्यान म्हणजे मीच तारीख दिनी मला त्रास दिला ना बाबा. पैसा असलाच पाहिजे संसारात. पैसा नसावा असं नाही. पैशाशिवाय काय महाराज. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. मला हे भजन म्हणायला अनेक वेळा आवडतं. जब लगा अपने पास पैसा तब लग सब ही खुशामत करे, पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. हा चाल द्या. सब पैसे के, सब पैसे के, दिल का साथी नहीं कोई. हा. सांगा बरं, तुम्ही गेल्या वर्षी माळकरी झालात. रस्त्यावर 12-12:30 माळकरी झालात तुम्ही. 1 वर्ष तुम्हाला होतंय. जेव्हा माळकरी नव्हते तेव्हा तुमच्यावर 9 लाख रुपये कर्ज होते. किती. आणि माळा टाकल्याबरोबर तुम्हाला 8 लाखाचा कांदा झाला, 1 लाखाची कपाशी झाली, कर्ज मुक्त झाले. आता 2 ना भावना 1 लाख वाटेलेत का नाही. पण जोपर्यंत तुमच्यावर कर्ज होतं तोपर्यंत तुम्हाला नातेवाईक जवळचे वाटत होते का? तुम्हाला जवळचे वाटत होते, पण तुम्हाला नातेवाईकांनी जवळ केलं होतं का? पैशाशिवाय संसारात किंमत नाही. संसारात पैसा लागतो, परमार्थात चित्त लागतं. हा, चित्त जर नसेल परमार्थात, 40 वर्षापासून जरी परमार्थ करत असेल तरी मूर्ख आहे. हा, नाम घेत असे वैखरी, चित्त धावे विषयावरी. काय कामाचं ते. म्हणून नाम चिंतन चित्ताने केलं गेलं पाहिजे. म्हणून परमार्थात चित्त लागतं, संसारात वित्त लागतं, आणि शरीर निरोगी व्यवस्थित ठेवण्यासाठी पित्त व्यवस्थित लागतं. तर ह्या त्रिविध गोष्टीत म्हणून संसारात पैसा असलाच पाहिजे. पैशासाठीच जगलं पाहिजे असं नाही. बऱ्याचशा लोकांचं जीवन पैसा आहे. कालचं लग्न पाहून मला खूप आनंद वाटला. म्हणजे मी भानुदासांचं वर्णन करतोय असं नाही, भानुदास दासबोंचं. पण महाराज काही का असे ना, 1 रुपया नसलेलं पण बहिणींनी पैसे देऊन लग्न लावून दिलं. आणि 1 रुपयाचं नाही, 14-16 लाख रुपये खर्च आला. आम्हाला पैसे कोणी दिलेत हे माहिती नाही, परंतु आमदार खासदाराकडे सुद्धा एवढे लोक येत नाहीत. तेवढे लोक जर त्या माणसाकडे आले असतील तर पैशापेक्षा त्या माणसाने माणसं कमवलेत. म्हणून पंडितजींनी सुद्धा माणसं कमवले पाहिजे. तुम्ही पैसा कमवता ना, पण तुमच्याकडे जर माणसं नसतील ना, तुम्ही कुत्रेत. काय तुमचं नाही सांगा बरं, तिकडचं सांगा. पण पैसा जर असेल आणि त्यासोबत माणसांची विशेषता असेल तर तुम्ही भाग्यवान आहेत. पण माणसं कमवण्यासाठी समय द्यावा लागतो. माणसं कमवण्यासाठी नुसतं घर आणि शेती चालत नाही. काय लागतंय? समय द्यावा लागतो, स्माईल द्यावी लागते, सुंदर शब्द असावे लागतात, पाय वाकडा नसावा लागतो. काय समजलं ना? पाय वाकडा म्हणजे नाक चांगलं पाहिजे. नकटा असेल तर मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो, कोणीच कोणाला मानायला तयार नाही. अंगावर 100 दागिने असले पण एखादी महिला सांगते तिनं अंगावर दागिना होतील पण नाक नाही. म्हणजे समजून घे रे,
पैसा असेल, 100 एकर जमीन असेल, 4 बंगले असतील, पण कुत्र सुद्धा त्याच्या घरासमोर जर जायला तयार नसेल तर पाय वाकडा किंवा नाक नसलेला समजायचं. तुमच्याकडचं नाही सांगत मी, तिकडचं सांगतो. उद्या परवा कीर्तन असलं का इकडचं सांगेल. चरित्र पाहिजे. म्हणून प्रकृतीचा विचार केला पाहिजे, संपत्तीचा विचार केला पाहिजे, पण हा थोडका विचार आहे. पण एक विचार केला पाहिजे, तो म्हणजे पार होण्याचा. आणि तो कसा विचार केला पाहिजे, किती विचार केला पाहिजे, कधी विचार केला पाहिजे. पहिलं चरण, सनक्षणी आचे करावा विचार, सनक्षणी आचे करावा विचार, सनक्षणी आचे करावा विचार, सनक्षणी आचे करावा विचार, हे करावया पर, करावया पर, विचार करावा. हाच तुकोबाराच्या अर्थी तो चकार वापरतात. हाच विचार करावा म्हणजे इतर विचारांना गौणता दिलेली. हा विचार निश्चित करावा. वा वा, हा टाळकरी जिथला तिकडे गेलेला दिसतो का नाही. नाही, ज्यांचं आहे ना त्यांना पण कीर्तन ऐकावं वाटतंय म्हणून ते जात नाहीत आतमध्ये. एक चांगलं आहे, मला आवडतास. आज ते पडलं एक. वा, शेंडीवाला कसा झाला. वा वा. लहान लहान मुलं एक काळ असा होता 9:30ला झोपायचे. आता म्हातारे झोपतात आणि पोरं 12 वाजेपर्यंत जागतात. किती, कारण त्यांचा जन्मच मोबाईल पाहताना झाला. हाच विचार करा. क्षणोक्षणी हाच मोबाईलचा नाही बरं. हाच विचार फार महत्वाचा विचार है बरं का भूषण जी. आपकी शादी हुई नहीं हुई तो भी चलेगा, लेकिन विचार करना पड़ेगा. भगवान को दर्शन देने के लिए आपको आना ही है. भगवान से यही प्रार्थना करनी है. देखो, हमारे परशुराम जी 10 मिनट पहले मुझे कह रहे थे कि महाराज जी, मैंने मेरी बेटी की, मेरे बेटे की शादी के लिए बहुत विचार किया, लेकिन संसार में जो होता है वही होता है. हाँ, किती सुंदर दुआ आहे. मी थोडे दोहे जास्त म्हणत असतो. किती वाजेपर्यंत कीर्तन ऐकणार आहेत तुम्ही? वा, 12. एक जर समजलं तमाशानं गाव. एक ऐकायचं नाही. 11:30 पर्यंत, 11:15 पर्यंत कीर्तन. काय वाटतं आई, तुम्ही बहीण दिसतायत म्हणजे पंडितजी यांची कन्या. गोड. 2 आहेत का 3 आहेत तुम्ही? दोघी तिघे कुठे बसल्यात तुम्ही? 1 2 नंबर 3 नंबर. म्हणजे आई पोरेशने ठेवले. दलियन टाइमला तुम्ही ठेवशात का मग? विनोद करतो बरं थोडस, मध्ये मध्ये असत. किती सुंदर दुआ आहे. अनहोनी होती नहीं, होनी अमिट विचार. काय बरं का, अनहोनी होती नहीं. मी कायम बोलत असतो, जो होता है वो होने ही वाला होता है, इसलिए होता है. काय शब्द आहे? जो होगा वो होगा ही, जो नहीं होगा वो कभी नहीं होगा, और जो हो रहा है इसके पीछे अपना कर्म है. कर्म प्रधान विश्व रचिराखा, जो जस करई सो तस फल चाका. काऊ को दुख नहीं कर दाता, निज कृत कर्म भोग सब भ्राता. किती, याच गावामध्ये एक परिवार असा असेल की तिथं सर्व काही आहे, आणि एक परिवार असा सुद्धा असेल की त्याला काही नाही. कोई बिन रोटी मरे दर दर की ठोकर खाई, कोई कार मोटर में चले थाट बाट में,
कोई नौजवान धनवान है गुमान भरा, कोई धनहीन दुखी तड़प रहा खाट में, कोई भाग्य चीर शाल होड़ी रयो मखमल की, कोई भाग्यहीन गुजरान करे ताट में। बाबा भिक्षु कहे मन मेरे मस्त रही मस्ती में, मिलेगा वही रे जो लिखा है ललाट में, जो लिखा है ललाट में। कोई बिन रोटी मरे दर दर की ठोकर खाई। आज सुद्धा भारत देशामध्ये 10% लोक असेत कोई बिन रोटी मरे, रोटी पिक्चर पाहिला तरी, कोई बिन रोटी मरे दर दर की ठोकर खाई। पण एक असा है कोई कार मोटर में चले थाट भाट में, कोई नौजवान गुमान भरा धनवान, कोई धनहीन दुखी तड़प रहा खाट में। जन्मभर प्रयत्न करतो पण ना नेत्याकडून पैसे भेटतात, ना आमदाराकडून पैसे भेटतात, ना खासदाराकडून पैसे भेटतात, पण तुम्हा सारखा भाग्यवान बंगला बांधायला सुद्धा दैत्य बापू पैसा देत। कोई भाग्य चीर शाल ओढी रयो मखमल की, कोई भाग्य न गुजरा न करे टाट में। बाबा भिक्षु कहे, किती भिक्षु बाबांचं भजन आहे। बाबा भिक्षु कहे मन मेरे मस्त रही मस्ती में, मिलेगा वही रे जो लिखा है ललाट में। जे लिहिलेलं असेल तेच होत ना, म्हणून माणसाने कोणावर दुःखी होऊ नये आणि माणसाने कोणावर नाराज होऊ नये। भोगतो ना गरे संचिता मारुती, ओ भोगतो ना गरे संचिता मारुती, ओ भोगतो ना गरे संचिता मारुती, भोगतो ना गरे ज्ञानोबारांची ओवी सुद्धा त्यासोबत आहे ना। आगा कर्मे जे उरावे, तैतीही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका। म्हणून कर्म बर का जितू, हा कर्म आहे तुझंही कर्म आहे, भोग भोगावेच लागतात। म्हणून माणसाने विचार केलाच पाहिजे, पण कोणता तरावया पार हाची विचार क्षणोक्षणी करावा। तरण्यासाठी जन्माला आलो का बुडण्यासाठी? भूषण तरण्यासाठी। बुडणं म्हणजे काय आणि तरणं म्हणजे काय आप्पा खेडकर आप्पा? तरणं म्हणजे मुक्त होणं आणि बुडणं म्हणजे बंधनात अडकणं, सोपी भाषा। तरणं त्यालाच म्हणतात पार होणं। माया मेतान तरंती दे, पार होणं फार महत्वाचं आहे। काही लोक परिवारातील सामर्थ्याला, परिवारातील संपन्नतेलाच तरणं म्हणतात, पण ते काही कामाचं नाही। मित्र है साथी गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक, इससे तो आगे भजन ही है साथी,
हरि के भजन बिना अकेला रहेगा, रे मन ये 2 दिन का मेला रहेगा, कायम न जग में जमेला रहेगा. म्हणून पार होणं फार महत्वाचं आहे. किती सुंदर मृदंग वाजवतात, किती सुंदर बोल येते, परंतु नुसते वाजवणं नाही, पार होणं. किती सुंदर कीर्तनकार कीर्तन करतात, पण जर नुसतं कीर्तन केलं तर जहर आहे. पार होणंच विशेष. काय पार झालं पाहिजे. कला दाखवणं वेगळं आहे आणि मुक्त होणं वेगळं आहे. मुक्त झालं पाहिजे आणि मुक्त होण्यासाठी विचार केला पाहिजे. कोहम कथमिदं जातम को वै कर्ता असे विद्यते उपादानम किमस्त्यम. विचार स्वयमिदृश. मी कुठून आलोय, मला कुठे जाणे, मला काय करणे आहे, कर्म काय, अकर्म काय, पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, या गोष्टी करणं परमार्थ आहे. नुसतं गळ्यात माळा घालणं म्हणजे परमार्थ नाही, पंढरपूरची वारी करणं म्हणजे परमार्थ नाही. मुक्त होण्यासाठी परमार्थ करणं परमार्थ आहे. झोपले नाही ना, म्हणून परमार्थ आहे. आणि हाच विचार करावा, हाच विचार. जीव जीवन जगत में. तुम्ही कलावतीच वाजवताय, वाजवायचं नाही हा, जास्त कलावती नाही, ते तेच तो सूर लागून जातो. जीव जीवन जगत में मिला है तुझे, भावना तू लगा ले प्रभू के लिए. इकडे बेटा, इकडे तू तू इकडे ये. नाही ए ए कोणत्या गावचा मुलगा आहे, किती पहा देखणं आहे तर बेत आहे आणि घड्यात सुंदर तुळशीची माळ आहे. याच्यापेक्षा अजून काय पुण्य पाहिजे. खरे का तुम्ही पण माळ करीत नाही ना, यांना लिहिले आदर्श थोडासा. जीव जीवन जगत में मिला है तुझे, भावना तू लगा ले प्रभु के लिए. मन वचन कर्म धर्म से जीवन सजा, जैसे सस्ती है दुल्हन सजन के लिए. समजते ना. पण कशाने जीवन सजवलं पाहिजे. मन वचन कर्म धर्म से जीवन सजा. पण कसं जीवन सजवलं पाहिजे. जैसे सस्ती है दुल्हन. दुल्हन ज्यासनं लगीन व्हायले त्यासले दुल्हन नाही वाटत असते. ज्यांचं लग्न झालं नाही ते त्यांना वाटतं जैसे सस्ती है दुल्हन सजन के लिए. का देवता भी तरसते हैं नरदेह को, देवता भी तरसते हैं नरदेह को, ज्ञान तप धर्म से अपना जीवन सजा. वाह काय गोड आहेत. बट्टा संगीत माच वाजी राय ना, तो दरवाजा भी संगीत नाही. विठाला विठाला मत गवा भोग के रोग में सुधा, मत कमा पाप झूठे जगत के लिए. अर्थपूर्ण भजन बर का. जीव जीवन जगत में मिला है तुझे. जीव म्हणजे हे मानवा. जीव जीवन जगत में मिला है तुझे. का मिला है. जेने जोडशी नारायण याच्यासाठी. जीव जीवन जगत में मिला है तुझे, भावना तू लगा ले प्रभु के लिए. मी पंडित बाबांना खरंच बरं का 99 मध्ये बाबू लोटू वाणी यांच्याकडे जो अधिक मासाचा सप्ताह होता ना, मी पाहिलंच होतं बाबांना. मी गुरुदेव वैकुंठवासी मोठे बाबा गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबा यांच्यासोबत आम्ही 99ला कुठं आलो होतो धुळ्याला. हा तिथं मोठा महोत्सव झाला होता. बाबू लोटू वाणी यांच्याकडे. बाबू लोटू पण गेले असतील, बाबा गेले असतील. नाहीत का. आहेत ते बाबा अजून. बाबू लोटूंचे वडील गेले. हा असं वा आता लक्षात आलं. तुमचंही लग्न झालंय त्याच्यामुळे होतंय ते. तर जीव जीवन जगत में मिला है तुझे, भावना तू लगा ले प्रभु के लिए. का देवता भी कोण माणसंच नाही. अमेरिकेतले लोक सुद्धा भारतात येण्याचा विचार करतात. अमेरिकेतले लोक भारतात येऊन आनंद लुटतात. भारतातल्या अमेरिकेत जाऊन पैसे कमवतात. काय फक्त देवता भी तरसते हैं नरदेह को, यज्ञ तप ज्ञान से अपना जीवन सजा. यज्ञ तप ज्ञानाने आपलं जीवन सजवलं पाहिजे की नाही. का मत गवा भोग के रोग में सुधा. सुधा म्हणजे अमृत आणि सुधा म्हणजे
सुंदर है जीवन, मत गवा भोग के रोग में सुधा, मत कमा पाप झूठे जगत के लिए. वाह, पाणी पाहिजे तिथंच घेऊन जा डायरेक्ट ते, बरं का. असे तुम्हाला वाटायला खूप त्रास होईल, डायरेक्ट ते ड्रमच घेऊन जा. विठाला विठाला माणसाने चुकीचं कर्म करू नये, आणि चुकीचं जर कर्म तुम्ही केलं तर माणसाला त्याचा भोग भोगावा लागेल. याच्यासाठी विचार केलाच पाहिजे, आणि हाच विचार करावा क्षणोक्षणी, कधी कधी नाही क्षणोक्षणी हाची, नाही तर या नाव उखला ठेकावर. काय कामात क्षणोक्षणी हाची. लोक रिकामा विचार करतात महाराज, घरचं खाऊन दुसऱ्याचं कोरणं किती पाप आहे महाराज. बरेचसे लोक तोच जास्त विचार करतात. आता भामरे निवडून आले का पडले तो विचार नंतरचा, शोभाताई कोणत्या बच्चा आहेत त्या निवडून आल्या का पडल्यात तो विचार नंतरचा, पण आज ते विचार करणार का बा पन्नावी भामरे. अरे तूच मतदान देवाला घ्या, मग पडी घ्या ते पडी घ्या. पण विचार कोणता विचार कधी केला पाहिजे, कोणत्या समाजाला केला पाहिजे हे महत्वाचं आहे ना. मी कोणाच्याच बाबतीत बोलत नाही. काय वाटतं खरं सांगा, विचार करूनच कीर्तन ऐकावं. काही कीर्तन ऐकताना विचार करतात आणि नंतर कीर्तन झाल्यावर सांगतात काय सांगू होतं, मग तू झक मारायला बसेल होता. तेव्हाच विचार करत कीर्तन ऐका. विचार करत असताना कीर्तन ऐकू नका, विचार करताना कीर्तन ऐकू नका. कीर्तनातले विचार ऐकत विचार करा. समजलं ना, ह्याच विचार करा. आणि नुसता आतापर्यंत जे जीवनात घडलंय त्याचा विचार नका करू. आता कीर्तन ऐकून झाल्यावर जीवन कसं घडवायचं याचा विचार करा. विठ्ठला तरावया पार. लोकांना भवसागर म्हणजे काय, भवसागर म्हणजे सागर या शब्दाचा अर्थ समुद्र होतो, पण भवसागर, भव म्हणजे माया निर्मित असलेलं हे विश्व, हे मायेने निर्माण केलेलं विश्व भयानक आहे. ए माया तेरी बहुत कठिन है रा.